ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 सप्टेंबरचा भाग आज जरा उशिरा आला बरं का मंडळी. तर येणाऱ्या भागांमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे असा की अर्जुनला आज कोणाचा फोटो सापडलाय ते सांगते तुम्हाला पुढे रिव्ह्यू मध्ये. आणि आता ही प्रिया प्रतिमा आत्याचा जीव घेत असते तेव्हा सायली तिथे पोहोचते आणि प्रतिमा आत्याला वाचवते. अर्जुनने जो फोटो सापडलाय तो पोलिसांना दिलाय शोधाशोध करण्यासाठी. आता सायलीचे आई बाबा सापडतायत का प्रियाचे हे बघा. आता थोडी थोडी हिंट मी तुम्हाला दिली आहे. तर आजच्या भागामध्ये काय काय झालं ते सुरुवातीपासून सांगते. जरा मागावून दाखवला त्यांनी एपिसोड. अर्जुन आता तो फोटो बघतो सायलीचा आणि विचार करतो की आता मी या फोटो थ्रू अर्जुन त्या फोटोला बघून विचार करत असतो सायलीच्या आई बाबांना शोधायचा हा दुसरा मार्ग जबरदस्त आहे. सायलीच्या शाळेत जातो आणि तिची माहिती गोळा करतो. येस, अर्जुनला वाटतंय की सायलीच्या शाळेमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो नक्की असणारच. आता त्याने ठरवलं आणि तो निघालाय सायलीच्या शाळेत जायला. आजचा एपिसोड ना खूप इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी मंडळी. तर बघा आता ही साक्षीकडे भेटायला आली ना प्रिया. साक्षी चिडते आता प्रियावर आणि म्हणते झालं तुझं, झालं का, आता निघायचं काय घेशील, झालं ना तुझा धीर देणं. प्रिया म्हणते अगो काय चिडते साक्षी माझ्यावर, अगं मला कळतंय ग तुझं दुःख. काय आहे ना माझ्यासारखी आश्रमात वाढलेली गरीब मुलगी अशी बाहेर टेकचात फिरते आणि तू मैपत शिखरेची मुलगी ग, अगं अशी तू जेलमध्ये सडतेस ग साक्षी. अगं काय आहे ना साक्षी, प्रत्येक गोष्ट बापाच्या पैशावर होत नसते ग. अगो थोडंसं स्वतःचं डोकं वापरावं लागतं. आणि तुला त्रास होतोय की नाही याचा, तुला वापरता येत नाही डोकं ते. साक्षी म्हणते मला तुझा त्रास होतोय प्रिया, तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय. प्रिया आत्ताच्या आत्ता निघून जा, मला ना तुला बघायचं पण नाहीये आणि तुझं बोलणं तर मुळीच ऐकायचं नाहीये, निघ इथून. प्रिया म्हणते असं कसं साक्षी, अगं मी तुला धीर द्यायला आले ना इथे. आणि साक्षी मला सांग, मी जर तुला इथे भेटायला नाही आले तर तू किती एकटी पडशील. आणि शेवटी या अशा परिस्थितीत जवळची मैत्रीणच तुझ्या बरोबर उभी राहणार ना. साक्षी आता प्रियावर खूप चिडते आणि म्हणते प्रिया तुला कळत नाहीये का, एकदा सांगितलेलं आत्ताच्या आत्ता निघून जायचं, नाही तर मी मोठ्याने आरडाओरडा करेल आणि त्या कॉन्स्टेबलला आवाज देईल. प्रिया म्हणते कर ना मग आरडाओरडा, बोलो ना मग कॉन्स्टेबलला. अगं तू कितीही आरडाओरडा केला ना तरी ती कॉन्स्टेबल मला काही जेलमध्ये टाकणार नाहीये, कारण जेलमधली जागा तुझी आहे साक्षी. बरं चल जाऊ दे, मला ना जरा जायचंय बघ, मी ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली आहे. अगं मी विचार करत होते जरा मॅनिक्युअर पेडिक्युअर करून घ्यावेत, जेलमध्ये राहून राहून हात खराब झालेत नाही का. बाय साक्षी बाय, असं म्हणून मुद्दाम तिला चिडवते आणि निघून जाते. आता साक्षीचा राग अजून अनावर झालाय. काय आहे ना मुळातच साक्षी जरा आता काय बोलू. तर बघा आता साक्षीने पुन्हा तो राग काढलाय महिपतवर. आणि ना प्रेक्षकांना मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. तो काय येणार आहे तर सांगते. आता महिपत शिखरे जो आहे ना तो अर्जुनच्या थ्रू प्रियाला त्रास देणार आहे. तो कसा ते ऐकत राहा पुढे. तर बघा आता प्रिया निघून जाते आणि इकडे अर्जुनच्या डोक्यात काय येतं कोणास ठाऊक. आता साक्षी चिडलेली आहे आणि अर्जुनने ते जे गाठोडं स्वतःकडे ठेवून घेतलंय ना सायलीचं, आता तो आय कार्ड बघतो आणि त्या सायलीच्या फोटोकडे बघतो, जो लहानपणीचा खऱ्या तन्वीचा फोटो आहे ना तो. आणि का कोण जाणे त्याला असं वाटतंय की हा फोटो आणि हा फोटो खूपच सिमिलर. फक्त अर्जुन दोन्ही फोटो टॅली करताना दाखवलाय आणि जरा संभ्रमात पडलाय. तर बघा इकडे महिपत शिखरेला फोन आलाय साक्षीचा, कारण साक्षी संतापलेली असते. फोन उचलल्या महिपत म्हणतो काय झालं बेटा, सगळं ठीक आहे ना तिकडे. साक्षी म्हणते ठीक इथे असायला, मी काय हिल स्टेशनवर आले का फिरायला अण्णा, काही ठीक नाहीये इथे आणि काही ठीक होणार सुद्धा नाहीये. ती प्रिया आली होती इथे. अण्णा म्हणतो काय प्रिया आली होती त्या जेलात, कशाला. मग साक्षी म्हणते मला माज दाखवायला आली होती ती प्रिया. बापाचा पैसा असून सुद्धा तू इथून बाहेर पडू शकत नाही असा माज दाखवत होती ती मला. अहो अण्णा अजून किती ह्युमिलेशन सहन करू मी. हे बघा तुम्ही एकदा मान्य करून टाका की तुम्ही नाही सोडवू शकत इथून मला. आता महिपत एकदम सेन्सिबल बोलत असतं बरं का. महिपत म्हणतोय बघ साक्षी, त्या प्रियाला थोडी शिक्षा झाली, तिने खोटी शिक्षा दिली म्हणून. अगं पोरी तुझ्यावर खुनाचा आरोप आहे ना, म्हणून तुला जन्मठेप झाली ना. आता पोरी तुला सोडवायसाठी मला जरा जोर लावावं लागल का नाही. मग साक्षी म्हणते अण्णा मग तोपर्यंत मी तिने केलेला अपमान रोज सहन करायचा आहे का. अण्णा ती रोज इथे येणार आहे, रोज मला त्रास देणारी ती प्रिया, रोज. महिपत म्हणतो अगं साक्षी त्या प्रियाची टिवटिव कशी बंद करायची ते मला माहिती आहे. साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला सगळं माहिती आहे,
कारण तुम्हाला सगळं माहिती असतं. तुम्ही तिची ट्यूब बंद करणार म्हणजे तुम्ही तिला मारणार, तुम्हाला पण जेल होणार आणि मग आपण दोघं एकत्र इथे जन्मठेप बघूयात. महिपत साक्षीला म्हणतो, नाही पोरी नाही, मी काही त्या प्रियावर हल्ला करणार नाही आणि तिला मारून पण टाकणार नाही. मी तिला अशा जाळ्यात अडकवणार आहे ना की ती प्रिया त्यात फडफडत राहील आणि ती त्यातून कधीच सुटणार नाही. येतंय का तुझ्या लक्षात साक्षी? आता हा महिपतचा जो प्लॅन आहे ना तो त्याने सध्या ऐकवलेला नाहीये, पण मी सांगते तुम्हाला महिपतचा प्लॅन काय आहे. मला कळलाय तो ऑलमोस्ट. बघा आता पहाट झालेली असते आणि अर्जुनराव निघालेले असतात सायलीच्या शाळेत जायला. सायली येते आणि म्हणते, अहो नाश्ता करून घ्या म्हणजे तुम्हाला ना वेळ मिळत नाही नंतर. अर्जुन म्हणतो, खाली ना तुम्ही घाईघाई करता आणि नाश्ता खात नाही, तुम्ही पटकन इथेच खाऊन घ्या बरं. आता अर्जुन तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो, मला कळलं, आय गॉट इट. बायको, तुला तुझ्या हाताने मला भरवायचं होतं म्हणून तू नाश्ता इथे घेऊन आलीस. सगळ्यांसमोर तुला मला खाऊ घालता आलं नसतं ना, म्हणून तू असं करतेस ना. आय नो. सायली म्हणते, ओ तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्यावर थोपवू नका, माझ्या मनात असं काही नाहीये, खाऊन घ्या बरं पटकन. अर्जुन म्हणतो, काय अनरोमॅन्टिक बायको मिळाली आहे मला. सायली मग आता कपड्यांच्या घड्या घालता घालता म्हणते, मला माहित होतं तुम्हाला महत्वाच्या मीटिंगला जायचंय म्हणून वरती घेऊन आले नाश्ता. मीटिंगला जाताना उपाशी पोटी नका जाऊ. सायली आता जेव्हा असं बोलत असते तेव्हा अर्जुन मनात विचार करतो, माझी बायको किती इनोसंट आहे ना. बायको तू माझ्यासाठी केवढं करतेस ग, पण मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय. माझी महत्वाची मीटिंग नाहीये आज, मी तुझ्या शाळेत चाललोय तुझा पास शोधायला, तुझा भूतकाळ शोधायला, पण तुला सांगू कसं. आय जस्ट होप ही लपवाछप्पी लवकर संपवावी. आता सायली म्हणते, कसला विचार करताय, पटकन खाऊन घ्या ना. आता अर्जुन नाश्ता करतो आणि पोहे छान झाले तसं सायलीला सांगतो. आता बघा प्रेक्षकांनो, आजचा एक जबरदस्त सीन पण तुम्ही एन्जॉय करणार आहात, प्रतिमाचा आणि प्रियाचा. प्रतिमा त्या आता सुमनला काय म्हणत असतात, सुमन अगं आपला चहा घेणं झालं ना की मी ना जरा कपडे इस्त्रीला देते बघ. अगं यांचा तो पिवळा शर्ट द्यायचा होता इस्त्रीला, मी विचारून येते ह्यांना. मग प्रतिमा त्या असं म्हटल्यानंतर सुमन म्हणते, वहिनी कालच आपण कपडे दिलेत इस्त्रीला. प्रतिमा त्या म्हणतात, मला माहितीये ग सुमन, पण त्या निमित्ताने हे बोलतील ना माझ्याशी. सायली येऊन गेल्यानंतर मला जरा धीर आलाय, पण मला ना आता थोडी दुहेरी कसरत करावीच लागणार आहे ग. एकीकडे ह्यांचा राग काढायचा आहे आणि दुसरीकडे सतत तन्वीवर लक्ष ठेवायचं आहे. आणि ही पोरगी कधी काय करेल ना काही सांगता येत नाही. आता या दोघी जावांचं बोलणं झाल्यावर त्या काहीतरी घ्यायला गेल्या किचनमध्ये बरं का, पण प्रतिमा त्या सॉलिड चॅप्टर झाल्यात आता. आता बघा ही सुमन पण जाते बाजूला, तेव्हा प्रिया येते आणि मुद्दाम प्रतिमा त्याचा चहा पिऊन टाकते. हिला वाटतं की नेहमीप्रमाणे प्रतिमा त्याला येडं बनवावं, पण प्रतिमा त्या येड्या बनल्या नाहीयेत. त्यांनी सॉलिड उत्तर दिलंय प्रियाला. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा ना एपिसोड मस्त आलाय. आता बघा अर्जुनने सायलीच्या शाळेत फोन केलाय, पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय. आणि मग तो म्हणतोय, हॅलो मी अर्जुन सुभेदार बोलतोय. तिकडनं त्या शाळेची प्रिन्सिपल म्हणते, हां बोला. अर्जुन म्हणतो, मला ना जरा माहिती हवी होती तुमच्या शाळेतल्या एका स्टुडंटची. ॲक्च्युली माझ्याकडे फोटो आहे पण तो नीटसा दिसत नाहीये, मला ॲडमिशन फॉर्म हवा आहे एका स्टुडंटचा. मग त्या विचारतात प्रिन्सिपल, कुठल्या इयरचा हवा आहे. मग अर्जुन म्हणतो 2004. आता तो मॅडम म्हणतात त्या, ठीक आहे या तुम्ही, मी फाईल रेडी ठेवते. आता फोन ठेवल्यावर त्यांनी तिथल्या शाळेतल्या चपराशी काकांना बोलवलंय आणि सांगितलंय, रमेश 2003-04च्या फाईल काढून ठेव बरं ॲडमिशनच्या. आता ते चपराशी काका म्हणतात, एवढी जुनी फाईल. आता बघा हा सीन मी आता मगाशी म्हटलं तो प्रतिमा आणि प्रियाचा. आता प्रतिमा त्या चहाजवळ येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की चहा नाहीये मगामध्ये. प्रिया आता मुद्दाम प्रतिमा त्याला बावळं करायचा प्रयत्न करते आणि म्हणते, काय गाई अगं त्या चहाच्या मगाकडे एवढं काय बघतेस, अगं मगाशी तू चहा संपवलास ना. आता प्रतिमा त्या तिथून उठून जातात बरं का, आणि ती जेव्हा असं बोलते ना प्रिया तेव्हा त्यांना येतो राग. आता प्रतिमा त्या अशी पलटतात बरं का आणि म्हणतात, हे बघ मला माहिती आहे चांगलं तन्वी, मी हा चहा संपवलेला नाहीये. माझी पाठ वळल्यानंतर तू हा चहा पिऊन टाकलायस किंवा तू ओतून दिला असशील. आता प्रिया पाहतच राहते प्रतिमा आत्याकडे. प्रतिमा आत्या म्हणतात, काय करायचा प्रयत्न करतेस ग तू. नाही मला कसं लक्षात राहत नाही, मला कसे चुकीचे भास होतात हे दाखवायचा प्रयत्न करतेस का तू. तुला हे सगळं परत सिद्ध करायचंय का तन्वी, पण या वेळेला मी तुला हे करू देणार नाहीये आणि असं काही होणारच नाहीये. कारण या वेळेला माझी औषधं वेळच्या वेळेवर दिली जात आहेत. त्या औषधांना तुझा हात लागलेला नाहीये, त्यामुळे माझ्या औषधांना बदलण्याचा किंवा मला बावळं करायचा विचार पण करू नकोस, मला वेडं ठरवण्याचा विचार पण करू नकोस हा तन्वी.
आता जेव्हा प्रतिमा त्या असं बोलत असतात तेव्हा सुमन तर बघतच राहते प्रियाकडे. सुमनला कळलंय की प्रिया किती नीच वृत्तीची मुलगी आहे. आता सुमन अशी वाकडं तिकडं तोंड करते प्रियाकडे बघून आणि या दोघीही त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. आता प्रियाला येतो राग. प्रिया विचार करते प्रतिमा जास्तीच टिवटिव करायला लागली आहे, खूपच बोलायला लागली आहे प्रतिमा. म्हणून आता ती ठरवते की प्रतिमा आत्याचा जीव घ्यायचा. पण प्रेक्षकांनो, ही स्वतःला इतकी दीडशाणी समजते ना, हिचा माज मैपत शिकरेच उतरवू शकतो. आणि त्याने काय काय केलंय ते म्हणजे करणार आहे ते एक मी तुम्हाला सांगते पुढे. आता बघा हीच ती वेळ आली आहे. अर्जुन आता शाळेत जातो. आता इथे ना जरा माझा कंठाशी जीव आला होता बरं का, पण माझा अंदाज खरा निघाला. अर्जुन आता विचार करतोय गाडीत बसल्यावर चैतन्याला फोन करून सांगावं लागेल असं म्हणून त्याने गाडी चालवताना स्पीकरवर फोन ठेवला आणि चैतन्याला कॉल लावलाय. चैतन्य म्हणतो हा बोल अर्जुन. आता अर्जुन म्हणतो तू कुठे आहेस चैतन्य. चैतन्य म्हणतो मी ऑलमोस्ट ऑफिसला पोहोचलोय केबिनमध्ये. तू कुठे आहेस बाबा अर्जुन. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मला ना जरा यायला उशीर होणार आहे, मी सायलीच्या शाळेत चाललोय, काही माहिती मिळते का सायली बाबतीत ते बघतो. चैतन्य म्हणतो यार गुड आयडिया अर्जुन. अर्जुन म्हणतो बरं ऐक, मी कशाला फोन केला ते ऐक. हे बघ, जर चुकून हुकून माझ्या बायकोचा फोन आला तुला की मी कुठे विचारायला, ते सांगू नको. मी ऑफिसमध्ये नाहीये, शाळेत गेलोय म्हणून, कळलं. सांभाळून घे आणि सांग माझ्या बायकोला मी ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये म्हणून. चैतन्य छान उत्तर देतो आणि म्हणतो हो रे बाबा हो, घेईल मी सांभाळून. तसंही अर्धा पगार तुला सांभाळायचाच मिळतो ना मला. अर्जुन म्हणतो थँक्यू बाबा, चल बाय. आता अर्जुन निघालाय शाळेत. आता चैतन्याला फोन करून तो विचार करतोय थँक गॉड चैतन्याला सांगायचं लक्षात आलं नाही तर चैतन्याने कन्फर्म माती खाल्ली असती. इकडे सायलीबाईंनी घेतलेच स्वेटर विणायला. हिवाळा येतोय बाबा, त्यातनं अस्मिता ताईंना बाळ होणार आहे, म्हणजे आता ही जबाबदारी सायलीला नको का पार पाडायला. सायली विचार करते अस्मिता ताईंना कुठला रंग आवडत असेल बरं. हा रंग घेते आणि हा दुसरा रंग छान दिसेल. तेवढ्यात अस्मिता येते आणि म्हणते अगं सायली, अगो काय छान कलेक्शन आहे तुझ्याकडे लोकरीचं. सायली किती छान, तुला विणकाम पण येतं का. मला एखादा स्टोल विण ना. मग सायली म्हणते अस्मिता ताई तुमच्या आधी बाळाचा नंबर आहे बरं, आधी बाळासाठी स्वेटर विणणार आहे मी. मग आता ही अस्मिता म्हणते नाही नको, आधी स्टोल विण ना माझ्यासाठी. मग लगेच कल्पनाताई येत म्हणतात अस्मिता स्वतःच्या आधी जरा बाळाचा विचार करायला शिक. नाही तसं आई झाल्यावर ते आपोआप येतं म्हणा डोक्यात, पण तुझं बाई वेगळंच असतं. अस्मिता म्हणते मम्मा मी करते विचार बाळाचा, पण मला वाटलं स्वेटरच्या आधी स्टोल पटकन होईल आणि बाळाचा विचार करते बरं मी. आता इकडे शाळेचा सीन दाखवलाय त्यांनी मंडळी. तर हा जो थरार आहे ना तो त्यांनी आज बराच रंगवलाय. म्हणजे आता त्या प्रिन्सिपल मॅडमने सांगितल्याप्रमाणे हे चपराशी काका चाललेत ती फाईल शोधायला. 2003 ते 2004 अशा फाईल याला शोधायच्यात. इकडे अर्जुनची एंट्रीज झाली आहे शाळेमध्ये. तिकडे त्या चपराशी काकांनी शाळेच्या ॲडमिशनचं लाल गाठोडं काढलं बरं का. आणि ते लाल गाठोडं तिथे ते शोधाशोध करतं. यांना लाल गाठोडं फारच आवडतं वाटतं. असो, मग आता अर्जुन तिथे पोहोचतो आणि म्हणतो मॅडम मी तुम्हाला मगाशी फोन केला होता ना. मग त्या प्रिन्सिपल मॅडम म्हणतात हो मी तुमच्या कामासाठीच पाठवलंय आमच्या चपराशी दादांना, येतीलच ते. अर्जुन मग आता त्या ॲडमिशनच्या रजिस्टरची वाट बघत तिथे बसलाय बरं का ऑफिसमध्ये. आता बघा प्रेक्षकांनो, ट्विस्ट त्यांनी मस्त रंगवलाय. आता इकडे ह्या चपराशी दादांनी बऱ्याच वेळ फाईलची शोधाशोध केली आणि त्यांना फायनली 2003 आणि 2004 रजिस्टर सापडलेत ॲडमिशनचे. आणि आता ते रजिस्टर घेऊन ऑलमोस्ट ते आता येत असतात आणि त्यावर सगळ्यात पहिल्या नंबरला सायलीचं नाव आणि सायलीचा ॲडमिशन फॉर्म आहे बरं का. इकडे अर्जुन वाट बघतोय, तिकडे ते फॉर्म घेऊन येत आहेत, असं त्यांनी दाखवलंय आणि मस्त रंगवलाय. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो, टीव्हीवर बघायला मिस करू नका. तर बघा पुढचा सीन दाखवलाय त्यांनी सायली आणि अस्मिताचा. सायली म्हणते बघा ना आई कशी गंमत बघताय ना तुम्ही. नाही म्हणजे जेव्हापासून बाळ आल्याची बातमी कळली आहे तेव्हापासून अस्मिताताईंच्या चेहऱ्यावरचा रंग खुललाय. बघा नाही, प्रत्येक आईच्या पोटात जी माया असते ना ती आता आपल्या अस्मिताताईंच्या चेहऱ्यावर दिसते बरं. अस्मिता म्हणते हो ग सायली, कळतंय मला. आधी मी स्वतःचाच विचार करायची आणि माझ्या स्वभावाला खतपाणी टाकायला, त्यामध्ये मग मध्येच तन्वी आली. मग मी तर डोकं फिरल्यासारखीच वागायला लागले होते. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय हे मला कधी समजलंच नाही आणि दिसलंच नाही. मग कल्पनाताई म्हणतात तुला आता कळलंय ना, जाऊ दे मग, सोडून दे. कल्पनाताईंना तन्वीचा विषय सुद्धा काढावासा वाटत नाहीये. आपण या मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का मंडळी.
आता ही सायली खूप सुरेख शब्द वापरते आणि म्हणते, आई काय गंमत आहे बघा ना, आई आणि बाई हे दोन्ही शब्द सारखे आहेत ना, पण या दोन्ही शब्दांमधला प्रवास किती मोठा आहे. अस्मिता म्हणते, आता तुम्ही पण प्रवास करून टाका तो. मग सायली पटकन बोलून जाते, हो तर मला आवडणारच आहे आई व्हायला. मग लगेच कल्पनाताई हसतात आणि म्हणतात, अगं बाई सायली, आता तू हे स्वतःच्या तोंडाने बोलतेस, म्हणजे बाई एक नाही तर 2-2 नातवंड मला खेळवायला मिळणार आहे. काय बाई सायली. आता सायली लाजते आणि म्हणते, आलेच मी देवापाशी दिवा लावून. आणि मग ती जाते देवीजवळ आणि मग तिला कळतं की काहीतरी अपशकुन होणार आहे. आता बघा पुन्हा इकडे अर्जुनचा सीन तुम्ही बघताय, ज्या सीनची तुम्ही वाट बघताय तो सीन आलाय. आता ते दादा आले बाबा ते रजिस्टर घेऊन. आता ती फाईल अर्जुन जवळ दिली आहे त्या प्रिन्सिपल मॅडमनी आणि अर्जुन लगेच सगळं चेक करा. अर्जुनने आता प्रत्येक नाव आणि प्रत्येक फोटो तपासायला सुरुवात केली आहे. आता बघा काही फोटोज वगैरे वेगवेगळे दाखवलेत त्यांनी सुरुवातीला आणि मग अचानक नाव दिसले त्याला सायली मधुकर आणि त्यावरचा जो फोटो आहे ना प्रेक्षकांनो तो प्रियाच्या लहानपणचा आहे. आणि हा उपद्व्याप कोणी केला ते मी तुम्हाला सांगितलंच होतं अंदाज पंचे आणि माझा अंदाज 100% काय 113% खरा ठरलाय. आता हा जो फोटो आहे ना हा प्रियाच्या लहानपणीचा आहे आणि अर्जुन हा जो फोटो बघतोय तो सायलीच्या लहानपणीचा आहे असं समजतोय. म्हणजे जो प्रियाच्या लहानपणीचा फोटो आहे तो सायलीचा फोटो आहे असं अर्जुन समजतोय. इकडे सायली लाजत मुरडत देवाजवळ दिवा लावते आणि तिला असं वाटते आता सगळं काही छान छान होणार आहे. पण आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. तो काय येणार आहे ते सांगते नक्की सांगते. बघत राहा, एपिसोडच्या शेवटी सांगते म्हणजे मजा येईल तुम्हाला ऐकायला. सायली आता देवी आईजवळ प्रार्थना करते, देवी आई सगळं काही आता चांगलं झालंय. आई तुझ्यापासनं तर या घरातलं काही लपून राहिलेलं नाहीये. सगळे कशातनं गेलेत तू बघितलंयस. आत्ता कुठे सगळे हसायला लागलेत, नातवंडांची स्वप्न बघायला लागलेत. या त्या प्रियाची सावली आमच्या घरावर कधीच पडू देऊ नको. माझ्या घरच्यांना कायम सुखी ठेव देवी आई आणि त्या प्रियाची सावली पण या घरावर पडू देऊ नको. सायली आता देवीजवळ असं प्रार्थना करते आणि अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो फायनली मला सायलीच्या लहानपणीचा क्लिअर फोटो सापडलाय. आता हा मार्ग मला सोपा जाणार. सायलीच्या आईबाबांना मी आता शोधणारच. अर्जुन आता प्रिन्सिपलच्या परवानगीने मी फोटो काढू शकतो का असं त्यांना विचारतोय. मग त्या म्हणतात हो हरकत नाहीये. आता अर्जुनने ते फोटोज कलेक्ट केलेत आणि बाहेर येऊन चैतन्याला फोन लावलाय. तो म्हणतो, हॅलो चैतन्य, अरे एक गुड न्यूज आहे. मला सायलीच्या शाळेमध्ये तिच्या फॉर्मवरचा जुना फोटो सापडलाय यार. चैतन्य म्हणतो, यार अर्जुन गुड न्यूज काय खरंच. चैतन्य अर्जुनला विचारतो, मग आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो, आपण आता एक काम करूया, हा जो फोटो आहे ना इन्स्पेक्टर सावंतला देऊयात. म्हणजे सायली ज्या दिवशी मधुभाऊंना सापडली त्या दिवशी कुठली मिसिंग कंप्लेंट आहे का, कोणी फाईल केली आहे का मिसिंग कंप्लेंट असं आपण चेक करूया आणि बघूयात फाईल्स मिळतात का कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये. चैतन्य म्हणतो, हो चालेल अर्जुन, मी लगेच सावंतांना कळवतो आणि तुला रिपोर्ट करतो हां. मग अर्जुन म्हणतो, हो चालेल. आता मला ना सायलीच्या खऱ्या आईबाबांना शोधण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. चल मी येतो यार असं म्हणून आता अर्जुनने फोन ठेवलाय आणि चैतन्य पण आता शोधाशोध करायला लागतोय. आता पुढे काय झालं बघा, इथे खरी गोम आहे. आता अर्जुन विचार करतोय की समोर म्हणजे शाळेच्या समोर ते खाऊचे असे असतात ना स्टॉल. अर्जुन विचार करतो की आज बायकोला सरप्राईजच देतो, तिला चिंचा आणि ते खूप आवडतं ना. आता त्या शाळेसमोर जे आहे ते त्याने घेतलंय सायलीसाठी सरप्राईज आणि आता तो निघालाय. आता इथे जरा हुकला बिचारा. सायलीच्या लक्षात यावं कदाचित की हे सगळं तो शाळेत गेलाय वगैरे. आता बघा अर्जुन गेल्या नागराज आता मुद्दा म्हणतो, आलाय मोठा सायलीच्या आई वडिलाला शोधायला, वाट बघ अर्जुन असं म्हणून त्याने महिपतला फोन लावलाय. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, तिथे नागराज येईल आणि सायलीचा फोटो बदलेल. एक्झॅक्टली तसं झालंय आणि त्यावेळेला सुमन नसून तिथे नागराजच ऐकत होता अर्जुन आणि रविराजांचं बोलणं. त्यामुळे त्याने अर्जुनचा असा पाठलाग केलाय. महिपत म्हणतो, बोला नागराज शेठ, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. नागराज म्हणतो, अरे आपलंच काम करत होतो, आपल्या ठरल्याप्रमाणे सगळं नीट मॅनेज केलंय बरं का मी. आता महिपतचा काय प्लॅन आहे प्रेक्षकांनो, की अर्जुनच्या थ्रू प्रियाच्या खऱ्या आईवडिलांना शोधायचं आणि प्रियाला खरी तन्वी नाहीये हे सिद्ध करायचं. पण खरी तन्वी कोण आहे हे सगळं गुलदस्त्यात आहे अजून. आता इथे सायली बघते दिवा भिजलाय आणि एपिसोड इथे संपलाय. अर्जुन पुढे इन्स्पेक्टरला भेटतो आणि सायलीचा जो लहानपणीचा फोटो आहे असं समजून त्याने प्रियाचा फोटो दिला इन्स्पेक्टरांना. इकडे प्रिया
प्रतिमा आत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा सायली तिथे पोहोचते ना प्रेक्षकांनो. म्हणजे नेहमीप्रमाणे अजून काही मालिका संपणार नाहीये, त्यामुळे इतक्या लवकर ते रिव्हील करणार नाही की सायलीच खरी तन्वी आहे. पण प्रियाला त्रास देण्यासाठी महिपत मुद्दाम तिच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेऊ शकतो, कारण ती खरी तन्वी नाहीये आणि तिला त्या प्रॉपर्टीचा लाभ घेता येणार नाही याकडे महिपत आणि नागराज पूर्ण लक्ष देतील. पण यामध्ये नागराजचा स्वार्थ आहे. जर ही प्रिया निघून गेली तर त्याला रविराजांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारता येणार नाही, त्यामुळे कदाचित नागराज बदलू शकतो. आता बऱ्याच जरतरच्या गोष्टी आहेत, पण काय प्लॅनिंग असेल, कसं असेल हे थोडक्यात तुम्हाला कळलं ना. असं हे जे आहे ते आहे. म्हणजे मला असं वाटतंय की महिपत हे सगळं मुद्दाम प्रियाला त्रास देण्यासाठी करतोय. म्हणजे सायली खरी तन्वी हे रिव्हील नाही करणार ते, पण प्रिया खरी तन्वी नाहीये हे मात्र सिद्ध करते. हा असा सगळा महिपतचा प्लॅन आहे असं मला वाटतंय. आता या बाबतीत तुम्हाला काय फील होतंय, माझा अंदाज बरोबर आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघूयात पुढे काय होते. पण आजचा एपिसोड खरंच इंटरेस्टिंग होता. प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.